श्रीरामाचा 14 वर्षांचा वनवास संपला, पण 14 वर्ष झाले तरी मुंबई गोवा महामार्ग अद्याप बनलेला नाही, असं म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी संताप व्यक्त केलाय। शिवाय नुसते पाहणी दौरे करत चमकोगिरी करणाऱ्या कुचकामी रवींद्र चव्हाणांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी कदमांनी केली आहे। तर ज्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालेला आहे त्या वक्तव्यावरती रामदास कदम स्वतः बोलणार आहेत। माझे सहकारी अक्षय कुडकेलवार यांच्यासोबत सध्या ते आहेत, आपण थेट जाऊयात। आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आहे। रामदास कदम आणि यासोबतच भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातला वाद आता पुन्हा एकदा पुढे आलेला आहे। आपल्या रामदास कदम यांच्याशी आपण बातचीत करणार। रामदास भाई, एकूणच रवींद्र चव्हाण यांच्यावरती मुंबई गोवा महामार्ग असेल आणि तुमचे चिरंजीव यांच्या मतदारसंघातील कामं असेल यावरनं तुम्ही निशाणा साधस त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत, काय सांगाल? प्रश्न असा आहे, 14 वर्ष होऊन गेली मुंबई गोवा महामार्गाला। कोकणातली माणसं काय माणसं नाहीत का, जनावर आहेत का? सातत्यानं कोकणावरती अन्याय करण्याचं काम होत असेल तर कोकणवासियांनी किती थांबायचं, किती संयम पाळायचा? काल ज्यावेळेला मी ठाण्याला सभेसाठी गेलो होतो, हजारो लोकांनी कोकणवासियांनी मला विचारलं, रामदासभाई यावेळेला गणपतीला जायचं कसं? आपल्याला माहिती आहे गणपती आणि कोकण हा एक अतूट नातं आणि एक मोठा सण, मोठा उत्सव, मोठा महाउत्सव कोकणामध्ये साजरा केला जातो गणपतीचा। आणि लाखो भाविक कोकणामध्ये या उत्सवासाठी जात असतात। पेन पनवेलमधून गणपतीच्या मूर्त्या देखील घेऊन जात असतात। गेल्या वर्षी हेच रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री यांनी आश्वासन दिलं होतं की पुढच्या वर्षी हा 12 महिन्यामध्ये हा मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होऊन जाईल। काही नाही, जसं आहे तसंच आहे। समृद्धी महामार्ग 3 वर्षामध्ये होऊ शकतो, तर मुंबई गोवा महामार्गाला 5 वर्ष का लागतात? 5 वर्ष हा रवींद्र चव्हाण मुंबई गोवा महामार्ग बनवत नसेल, तो नालायक असेल बनवण्यासाठी, तर भाजपच्या ज्येष्ठ मंडळींनी त्याची हकालपट्टी आता पण का केलेली नाही, का करीत नाहीत? ते त्याच्या पार्श्वभागावर लाद घालून त्याला का हाकलून देत नाहीत? तो एन्जॉय करतोय, पिकनिक करतोय, तो पत्रकारांना घेऊन जायचं आणि फक्त चमकेच दाखवायची। एकमेक कार्यक्रम 5 वर्षापासून चाललाय त्याचा। आणि म्हणून आता बाप दाखवण्याचं साध्य घाल। एखाद्या मंत्र्याला थोडी जनाची नाही मनाची असती ना, तर स्वतः राजीनामा देऊन बाजूला गेला असता। मग काय तुमचं म्हणणं आहे? सत्ता आमची असल्यामुळं आम्ही सगळं सहन करून घ्यायचं आहे? कोकणवासी आम्हाला प्रश्न विचारतात, त्याची उत्तर आम्ही काय द्यायची नेमकी? मग रामदास कदमसारखी माणसं, नेते यांनी आता रस्त्यावर उतरायचं का? महामार्ग बंद पाडायचा का? सर्वसामान्य माणसाला त्रास द्यायचा का? पण असाच प्रकार कुठतरी दापोली मतदारसंघात देखील रवींद्र चव्हाण यांचा होतोय आणि याबाबत तुम्ही वारंवार भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार देखील करतायत। महायुतीतच राहून तक्रार दिली, महायुतीमध्ये असून सुद्धा हा माणूस युतीमध्ये खडा टाकण्याचा प्रयत्न करतोय, हे मी आदरणीय मोदी साहेबांना पत्र लिहिलंय, आदरणीय शहासाहेबांनी लिहिलंय, मोहन भागवत साहेबांनी लिहिलंय, आणि त्याच्यामध्ये यांनी जे काय केलंय ते सगळं त्या पत्रामध्ये मी नमूद केलंय। आणि ताबडतोब मंत्रिमंडळातून याची हकालपट्टी करावी म्हणून मी मागणी देखील केली आहे त्या पत्रामध्ये। पण काही भाजपाचे नेते, तुम्ही महायुतीतला एक पक्ष आहात, मित्र पक्ष आहात, तुमची महत्वाची भूमिका आहे, भाजपाचे नेते या सगळ्याबाबत ऐकत नाही, एकीकडे रवींद्र चव्हाण काटे पेरण्याचं काम करताय असं तुम्हाला वाटतंय का? नाही, भाजपाचे नेते आता माझं पत्र केल्यानंतर ऐकतात की नाही ते बघू ना आपण। याबाबत मी एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, ते म्हटले मी देवेंद्र फडणवीसांना बोलतो। याच्या आधी 2 वेळा जाऊन मी स्वतः भेटून आलो होतो, ते म्हटलं ताबडतोब मी ताकीद देतो, पुन्हा असं होणार नाही। पण जितक्या वेळा आम्ही भेटून सांगतो तितक्या वेळेला पुन्हा त्याच गोष्टी होत आहेत। अगदी उदाहरण द्यायचं झालं तर कालच्या बजेटमध्ये शेवटच्या माझा तिथला आमदार योगेश स्थानिक असताना त्याची बजेटमध्ये कामं न घेता माजी आमदार राष्ट्रवादीचा जो योगेश सोबत लढणार आहे त्याची बजेटमध्ये कामं यांनी घेतली। म्हणजे हा रवींद्र चव्हाण नेमका कुठल्या पक्षाचा आहे? हा युतीचा आहे
आणि मग आम्ही तुमच्या विश्वास ठेवून आलो आहे तर एवढ्यासाठी आलो आहे. हा चव्हाण जर माझ्या मुलाला पाडण्याचा प्रयत्न करत असेल आणि विरोधकांना जर ताकद द्यायचा प्रयत्न करत असेल तर शेवटी आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? असं जर होत असेल नाही, म्हणून जे केलं पाहिजे ते मी केलंय. मी पत्र लिहिलेच वरती, थोडीशी वाट पाहतो, मग बघीन. आता मग एकनाथ शिंदेला सांगू तर आम्ही बाजूला होऊ. मग युतीमध्ये युती असताना युतीचाच मंत्री आमच्या मुळात उठत असतील तर एकनाथ शिंदेला सांगून आम्ही बाजूला होऊन जाऊ ना. मग आम्ही मात्र भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस म्हणतायत की जाहीरपणे तुम्ही बोलणं टाळलं पाहिजे, याचा त्रास होतोय आम्हाला देखील, तुम्ही जे बोलताय त्याचा त्रास होतोय आणि आम्हाला आमच्या देखील मग 50 गोष्टी आहेत ज्या आमच्याकडे आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. नाही 50 गोष्टी असतील, 1000 गोष्टी असतील, पण आमच्या जर मुळावर तुमचा जर मंत्री घाव घालत असेल आणि मी तुमच्याकडे अनेक वेळेला सांगून कंप्लेंट करून तक्रार करून देखील त्याच्यावरती उपाययोजना होत नसेल, मी मोदीजींना पत्र लिहिलं, शहासाहेबांना लिहिलं, मोहन भागवत साहेबांना लिहिलं, याच्यापेक्षा मी काय केलं पाहिजे? आणखी किती संयम पाळू मी? आणि हा जो विषय आहे मुंबई गोवा हायवेचा, हा कोकणाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे ना. मग तुमची अशी इच्छा आहे का बाकीच्या लोकांनी आता निवडणुकीच्या तोंडावरती जन आंदोलन घ्यावं, युतीच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरावं, अशी तुमची इच्छा आहे का? असं सांगा आपण असेल तर. नाही, तुम्ही एकीकडे रवींद्र चव्हाण बद्दल तक्रारी करतात आणि देवेंद्र फडणवीस तुम्हाला सल्ला देतात की तुम्ही ज्येष्ठ नेते आहे, तुम्ही तथ्य पाळलं पाहिजे. नाही, मी पथ्य पाळतोयच ना, मी पथ्य पाळतोयच आणि म्हणून मी पत्र लिहितोय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना. मी पथ्य पाळतोय म्हणून मी एकनाथ शिंदेला जो कंप्लेंट करतोय. मी पथ्य पाळतोय म्हणून मी तुमच्याकडे येऊन सांगतोय तुम्हाला. मी पथ्य पाळतोय म्हणून तुम्हाला मी मेसेज पाठवतोय शेवटी हे होतंय म्हणून देवेंद्रजींना हो होय. आता याच्यापेक्षा काय पथ्य पाळीत मला आपण सांगावं. हे असं जर होत असेल, तुम्ही मेसेज पाठवताय, त्यासोबतच आपण जर बघितलं तर या सगळ्या याच्यात तुम्हाला आता चिंता वाटते, कारण जर भाजपाला तुम्ही पत्र लिहिताय, देवेंद्र फडणवीसांना मेसेज टाकतायत, एकनाथ शिंदे यांना देखील असं असेल तर महायुतीच्या भवितव्याची चिंता वाटते? नाही, जर का असे मंत्री असतील महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकणार आहे आणि यांचा बंदोबस्त झाला नाही तर भविष्यामध्ये अडचण होऊ शकते ना. आम्ही विश्वासानं तुमच्यासोबत आलोय ना, आणि विश्वासात तुमच्यासोबत आल्यानंतर तुमच्याच मंत्री आमच्या मुलाच्या आणि आमदाराच्या सिटिंग आमदाराच्या मुळावर उठत असतील तर आम्ही नेमकं काय केलं पाहिजे सांगावं. देवेंद्र ते सांगतील ते मला मान्य. पण या सगळ्यामुळे ना आता महायुती धोक्यात येईल अशा लोकांना देवेंद्रजी जे सांगतील ते मला मान्य, मला कुठली अडचण नाही. त्यांनी सांगावं काय केलं पाहिजे, मी सांगावं. तुम्ही अशी भूमिका देखील, माझ्या मुलाच्या विरोधामध्ये बजेटमध्ये कामं घेतली जात असतील विरोधकांची, आम्ही नेमकं काय केलं पाहिजे सांगावं त्यांनी. देवेंद्र फडणवीसांना सातत्यानं तुम्ही म्हणतायत की मेसेज पाठवला होता, काही त्यांच्याकडनं रिप्लाय आलाय, काही उत्तर आलंय का? आणि तुम्हाला सातत्यानं काल महिनाभरापूर्वी देखील मी तुमची मुलाखत करायला आलो होतो, तुम्ही रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती, तेव्हा देखील तुम्ही हेच सांगितलं होतं. या महिनाभरात काही घडलंय का? नाही, महिनाभरात काही नाही. काल जेव्हा ठाण्याला मी गेलो होतो सभेसाठी, तेव्हा ठाण्याला हजारो लोक होते त्या सभेला. सगळ्या चाकरमान्यांनी विचारतात आम्ही जायचं कसं रस्त्याने, खड्डे. फडणवीसांचं काही उत्तर आलं का तुमच्या मेसेज? नाही, फडणवीस साहेबांचं अजून कारण नाही, मी वाट पाहतोय. पण मी एकनाथ शिंदे साहेबांचं बोललोय आणि माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब देखील फडणवीस साहेबांचं बोललेत अशी माझी माहिती आहे. अच्छा, पण फडणवीसांना एकनाथ शिंदे याबाबत मी समोरच्यांना ताकीद देतोय असंही त्यांच्याकडे आदरणीय देवेंद्रजी बोललेत अशी मला माहिती मिळते. अच्छा, पण कालचा जो विषय होता तो मुंबई गोवा रस्त्याचा होता. आता सगळे चाकरमानी गणपतीला जातील. अतिशय दुरावस्था मुंबई गोवा महामार्गाची आहे. पूर्ण रस्ता खड्ड्यामध्ये झालेला आहे. गणपती घेऊन जाऊ शकत नाही अशी अवस्था आहे. राजकारण गेलं खड्ड्यात, ते गेलं चुलीत. पण आम्ही हे किती वर्ष सहन करायचं, यावरतीमध्ये तातडीनं शासन निर्णय घ्यायला पाहिजे. मी आजच पत्र लिहितोय मुख्यमंत्र्यांना की आपण मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तिघांनी पनवेलपासून राजापूरपर्यंत गाडीने प्रवास करावा, गाडीनं, हेलिकॉप्टरने पाणी करू नये. आणि मग आम्हाला सांगावं मी चुकीचं बोलत असेल तर. हजार लोकांचा प्रश्न तुम्ही सांगतायत, तुमचा स्वतः देखील तुमची अनेक तक्रारी रवींद्र चव्हाण बद्दल आहेत. या सगळ्यांची दखल जर घेतली गेली नाही तर बघा, जगतचं मला आज काय बोलायचं नाही. तुम्ही एकदम टोकाची भूमिका आम्हाला घ्यायला लावू नका. माझ्या तोंडातून नको ते काढायचा प्रयत्न करू नका. मी नवीन माणूस नाही आहे. माझा प्रश्न मुंबई गोवाचा आहे आणि तो मी सोडून घेईन अशी माझी खात्री आहे. पुन्हा तुम्ही एकदा पत्र लिहिणार एकनाथ शिंदे देवेंद्र? आता मी बघेन काय सगळंच तुम्हाला कसं सांगू. आम्हाला इथे टिकवायची आहे, इथे संपवायची नाही आम्हाला. आम्ही म्हटलं नाही तुम्हाला तोडा. त्यावरती कसा मी विश्वास ठेवायचा? तुम्ही तसे प्रश्न विचारताय उलटे. एकाची टोकाची भूमिका घेऊन बोलावं असंच तुम्हाला मग असून वाटतंय. पण राजकारण न आणता यामध्ये
जे आज उत्तर त्यांनी दिलं आहे चव्हाणनी, ते का गुंडासारखं दिलं आहे, मंत्री म्हणून नाही. कानफाडीत ठोकींनी अमुक करीन तमुक करीन, त्याला माहिती नाही अजून कानाखाली कशा बसतात त्या. आणि भोंकणेवाला कुत्ता काढता नाही हे त्याला माहिती नाही अजून. मला सगळं माहिती आहे. मला त्या खोलात जाऊन इतकं वाईट बोलायचं नाही, पण त्यांनी संयम पाळावा आणि फक्त मुंबई गोवाचं गणपतीच्या अगोदर काय होतं त्यांनी बोलावं. एकूणच शेवटचा प्रश्न घेतोय. तुम्ही महायुतीबद्दल आम्हाला म्हटलं की आम्हाला टिकवाय, म्हणजे आमची इच्छा आहे की तोडावी. तुम्ही सातत्यानं साशंकता व्यक्त करत होते म्हणून एकूणच हा पुन्हा प्रश्न. पुन्हा 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 तेच तुम्ही जे विचारलात, नाही तर मग तुम्ही काय करणार, नाही तर तुम्ही काय करणार काय. ते तुम्हाला असं म्हणायचं होतं मला की मग आम्ही म्हणावं मी चला आम्ही तो, तसं नाही आहे. इतकी टोकाची भूमिका घेण्याची आवश्यकता नाही आहे. आम्ही आलोय तो विश्वासानं आलोय. एकनाथ शिंदेंच्यावरती विश्वास ठेवला आहे, तेही सक्षम आहेत, तेही बोलतील. कारण भाजपाचे पण रवींद्र चव्हाणसारखी नालायक माणसाला या मंत्रिमंडळात ठेवू नये, एवढं चांगलं खातं देऊ नये. तो त्या लायक नाही आहे, तो नालायक आहे. त्याच्या पार्श्वभागावर लाद घालून त्याला हाकलावं अशी माझी मागणी अवश्य आहे. सकाळपासून ज्या काही बातम्या येत होत्या यावरनं भाजपाच्या काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या. प्रवीण दरेकर देखील म्हणाले की बाबा ठीक आहे, तुम्हाला युतीची गरज नसेल, मात्र आम्हाला गरज आहे आणि आम्हाला टिकवायचं आहे. नाही युतीची गरज आम्हाला पण आहे ना, म्हणून आम्ही आलो ना. बरोबर. इतका मोठा निर्णय घेऊन आम्ही उभं आयुष्य आम्ही ज्या भगव्याखाली काढलं, उभं अख्खं आयुष्य, त्या मातुश्रीला सोडून आम्ही का आलो. आम्हाला युती टिकवायचीच आहे ना. पण हे तुमचे असे जे मंत्री आहेत, नालायक मंत्री, ते युतीच्या मुळा उडत असेल तर त्यांचा बंदोबस्त करा ना तुम्ही, अशी माझी मागणी आहे. आपण बघतोय रामदास कदम यांच्याकडनं स्पष्ट केलं जातंय की आम्हाला युती टिकवायची आहे म्हणून आम्ही देखील प्रयत्न करतोय आणि यासोबतच प्रयत्न करतोय म्हणूनच तुमच्यापर्यंत तक्रारी घेऊन येतोय. आम्हाला युती टिकवायची आहे हे असं पुन्हा एकदा सांगितलं जातंय. मात्र या सगळ्या संदर्भात आता नेते काय भूमिका घेतात रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर ते बघणंही महत्त्वाचं ठरेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यावर्षी तरी गणरायासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास हा निर्विघ्न होईल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई. निश्चित. आणि मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुद्धा या मुद्द्यावर काय प्रतिक्रिया येते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र रामदास कदम यांनी प्रतिक्रिया देताना रवींद्र चव्हाण यांच्यावरती पुन्हा एकदा टीका केलेली आहे. एकनाथ शिंदेंवरती आमचा विश्वास आहे, रवींद्र चव्हाण मंत्रिपदाच्या लायक नाहीत अशी टीका त्यांनी केलेली आहे.